22 लाख विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला। पालकांनी स्वतः कष्ट करून लावलेले क्लासेस आणि परीक्षा झाल्यावर काही दिवसांनी सांगण्यात आलं पेपर फुटला, परीक्षा रद्द, पुनर्परीक्षा होणार। हे ऐकून लाखो विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। पण आता प्रश्न फक्त पेपर फुटण्याचा नाही, प्रश्न आहे तो माणसाचा, ज्याने या देशातल्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य विकलं, ज्याने शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला कलंकित केलं, ज्याने आपल्याच विद्यार्थ्यांना शिकवण्याचं नाटक करत त्यांच्याच भविष्याशी खेळ केला। आणि हे सगळं कोणी केलं तर एका प्राध्यापकाने, एका शिक्षकाने, ज्याच्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला होता। त्याच माणसाने हा विश्वासघात केला। हा माणूस कोण आहे आणि त्याने हे कसं केलं आणि या पेपर फुटीचं लातूर कनेक्शन नेमकं काय आहे, आजच्या या व्हिडिओत आपण सगळं उघड करणार आहोत। कुठलाही आडपडदा न ठेवता स्पष्ट मत आजच्या या व्हिडिओतून आपण मांडतोय। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। आज नीटचा विद्यार्थी एकच प्रश्न विचारतोय, माझ्यावर अन्याय कोणी केला? सगळ्यात आधी हे समजून घ्या की नीट म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे। नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न या एकाच परीक्षेवर अवलंबून असतं। एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा रात्री शेताच्या बांधावर बसून अभ्यास करतो फक्त एकाच स्वप्नासाठी। एखाद्या आईने स्वतःचे दागिने विकून मुलाला क्लासेसला पाठवलेलं असतं फक्त एकाच आशेने। या परीक्षेत एक एक मार्क महत्त्वाचा असतो, एका मार्कच्या फरकाने प्रवेश मिळतो किंवा जातो। आणि याच परीक्षेशी खेळ झाला, हे फक्त पेपर फुटणं नाही, हे आहे लाखो स्वप्नांचं खून करणं। आता या घोटाळ्याच्या मास्टरमाइंड कोण आहे ते समजून घ्या। नाव आहे PV कुलकर्णी, लातूरच्या प्रसिद्ध दयानंद कॉलेजमध्ये 28 वर्ष केमिस्ट्री शिकवणारा प्राध्यापक। 28 वर्ष म्हणजे एक दोन नाही, तब्बल 28 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना शिकवलेलं लातूर पॅटर्नमुळे या माणसाचं नाव होतं। शिक्षणाच्या क्षेत्रात मान होता। रिटायर झाल्यानंतर पुण्याला गेला, स्वतःचे कोचिंग क्लासेस काढले, राज कोचिंग क्लासेस। नीटची तयारी करणारे विद्यार्थी त्याच्याकडे जायचे। पण इथे या माणसाची खरी ओळख सुरू होते। कुलकर्णी हा NTA साठी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीसाठी पेपर सेंटर म्हणून काम करायचा। नीटच्या पेपरमधले केमिस्ट्रीचे प्रश्न सेट करणाऱ्या सर्कलमध्ये तो सिनियर मेंबर होता। म्हणजे एकीकडे विद्यार्थ्यांना शिकवायचं, दुसरीकडे त्यांचेच पेपर सेट करायचा आणि मध्ये या दोन्ही गोष्टींचा फायदा घेऊन देशाला लुटायचं। हा माणूस शिक्षक नव्हता, हा एक दलाल होता, ज्याने शिक्षणाच्या आडून सगळ्यात मोठा व्यापार केला। आता कुलकर्णीने नेमकं काय केलं ते समजून घ्या आणि हे ऐकताना तुमचा संताप अनावर होईल। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे परीक्षेला काही दिवस बाकी असताना कुलकर्णीने एक स्पेशल क्लास घेतला। या क्लासची खूप हवा घडून आणली, लाखो रुपयांची फी घेतली। विद्यार्थी आले, ते आले कारण त्यांनी या माणसावर विश्वास ठेवला होता। या क्लासेसमध्ये कुलकर्णीने विद्यार्थ्यांना प्रश्न लिहून घ्यायला सांगितले, मग त्यांचे पर्याय लिहून घ्यायला सांगितले आणि त्यांची उत्तरं सुद्धा सांगितली। मुलांनी इमानदारीने वहीत सगळं लिहून घेतलं, कारण ते विद्यार्थी होते, ते शिकायला आले होते। त्यांना काय माहित की त्यांच्या हातून न कळत एक गुन्हा घडवला जातोय। परीक्षा झाली आणि घोटाळ्याचा संशय आला कुलकर्णीवर। पोलीस तपास सुरू झाला। पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिला अटक झाली। तिच्या चौकशीत लातूर लिंक उघड झाली, कारण मनीषा ही कुलकर्णीसाठी एजंट म्हणून काम करायची। श्रीमंत पालकांशी संपर्क साधायची, 20-30 लाखात पेपर विकायची, 30 मिनिटांसाठी पेपरची PDF शेअर करायची आणि कुलकर्णीच्या स्पेशल क्लासला मुलांना पाठवायची सेटिंग करायची। 20 ते 30 लाख रुपये एका मुलाच्या भविष्याची किंमत इतकी। ज्या पालकांकडे हे पैसे नव्हते त्यांच्या मुलांनी रात्रंदिवस अभ्यास केला आणि ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी विकत घेतला तो पेपर। हे आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं सत्य। CBIने जेव्हा कुलकर्णीच्या स्पेशल क्लासला आलेल्या विद्यार्थ्यांच्या वह्या तपासल्या तेव्हा ते जे दिसलं ते थक्क करणार होतं। त्या वह्यांमध्ये लिहिलेले प्रश्न, त्यांचे पर्याय, त्यांची उत्तरं हे सगळं जसेच्या तसे नीटच्या पेपरमध्ये आले होते। हा काही योगायोग नव्हता, हा पुरावा होता आणि या पुराव्यानेच कुलकर्णीचा मास्टरमाइंड असणं सिद्ध झालं। CBIने त्याला अटक केली, दिल्लीला चौकशीसाठी नेण्यात आलं। पण एक प्रश्न अजूनही तसाच आहे, या माणसाला इतकी वर्ष कोणी थांबवलं का नाही? NTAने कधी तपासलं नाही का की ज्याला पेपरचा ऍक्सेस आहे त्याच माणसाचे कोचिंग क्लासेस कसे आहेत? यात हिज स्तंभाचा कॉन्फ्लिक्ट नाही का होणार? हे प्रश्न कोणाला पडले कसे नाही तो की पडले, पण सोयीस्करपणे डोळे मिटवले गेले। आता लातूर कनेक्शन मधलं दुसरं नाव येतं शिवराज मोटेगावकर यांचं। RCC क्लासेसचे संचालक, लातूर मधलं सगळ्यात मोठं कोचिंग सेंटर, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये शाखा। नीटचा पेपर फुटल्यानंतर एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली। त्यांनी सांगितलं की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत मोटेगावकर आत्मविश्वासाने सांगतायत, माझ्या गेस्ट पेपर मधले 40 प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आले। 40 प्रश्न हे अंदाजाने शक्य आहे का
केस पेपर म्हणजे अंदाज असतो, पण 40 प्रश्न जसेचे तसे येणं हे अंदाज नाही. या तक्रारीनंतर सीबीआय थेट लातूरला पोहोचली. शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता मोठेगावकर यांच्या घरावर छापा पडला. त्यांच्या पत्नीचे, आई वडिलांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. तब्बल 9 तास चौकशी. घराची जडती झाली. ऑफिस मधला डेटा कॉपी करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज बघितले. हे सगळं पाहताना एक प्रश्न मनात येतो, जर काहीच केलं नाही तर 9 तास चौकशी का? आणि जर काही केलं असेल तर मग अटक का नाही? मोठे गावकर म्हणतात, मी संपूर्ण सहकार्य केलं. ठीक आहे, पण 40 प्रश्न जसेच्या तसे कसे आले याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. आता सीबीआयच्या तपासातून एक भयंकर पॅटर्न समोर आलाय. या टोळीने पेपर फोडण्यासाठी विषय वाटून घेतले होते. कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर फोडायचा, कारण तो केमिस्ट्रीचा प्राध्यापक होता. नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा आणि सगळे विखुरलेले होते. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, लातूर, राजस्थान, हरियाणा, संपूर्ण देशभरात पसरलेलं एक नेटवर्क. या नेटवर्कचा विचार करा. एकट्याने 700 मार्कचा पेपर फुटला असता तर संशय आला असता. म्हणून या विषयावर पेपर फोडले. हे किती कॅल्क्युलेटेड होतं बघा. हे एका रात्रीत झालेलं नाही, हे वर्षानुवर्ष सुरू होतं. आणि यात फक्त 1-2 माणसं नाहीत, एक पूर्ण साखळी आहे. शिक्षक, एजंट, दलाल, श्रीमंत पालक हे सगळेचे सगळे साखळीचे भाग आहेत. आणि या सगळ्यात सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं तर त्या विद्यार्थ्याचं झालं ज्याच्याकडे 20 ते 30 लाख रुपये नव्हते, ज्याने झोप सोडली, जेवण सोडलं, मनोरंजन सोडलं फक्त अभ्यासासाठी. त्या पालकांनी ज्यांनी कर्ज काढलं, दागिने विकले, शेत गहाणं ठेवली, मुलाच्या स्वप्नांसाठी वाटेल ते केलं. आणि आता त्यांना सांगण्यात येत आलं की परीक्षा रद्द, पुन्हा द्या. पण कोणी विचारलं का की या विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास कोण भरून देणार, त्यांचा वेळ कोण परत देणार? त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची. आणि ज्यांनी पेपर विकत घेतला त्यांचं काय? त्यांच्यावर कारवाई झाली का? नाही. पैसे देऊन पेपर विकत घेणे हा गुन्हा नाही का? लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते, परंतु लातूर पॅटर्नमुळे संपूर्ण देशात नाव झालेलं त्याच लातूरचं नाव आता या घोटाळ्यात आलंय. हे किती शर्मेचं आहे. पण यात फक्त लातूर दोषी नाही, दोषी आहे ती व्यवस्था, जी पेपर सेट करणाऱ्याला कोचिंग क्लास चालवण्याची परवानगी देते. आणि दोषी आहे तो नियंत्रण नसलेला NTA, जो कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतोय. दोषी आहे ते श्रीमंत पालक ज्यांनी पैसे देऊन पेपर विकत घेतला. आणि दोषी आहे आपण सगळे, कारण आपण हे वर्षानुवर्ष होत आलंय आणि बघतोय. आपण फक्त पाहत राहिलोय. सीबीआय तपास सुरू आहे. कुलकर्णीला अटक झाली, मोठे गावकरांची चौकशी झाली, पण प्रश्न एकच आहे, या 22 लाख विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का? जे खरे दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं, ही व्यवस्था बदलेल का की पुढच्या वर्षी पुन्हा हेच होईल? तुम्हाला काय वाटतं? फक्त अटक पुरेशी आहे का की या घोटाळ्यातल्या प्रत्येक दोषीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातमींसाठी, विषयांसाठी आपल्या सत्य पे सलता या चॅनलला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की अशा या गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे का? धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.